नमस्कार. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त सर्व सहकारी बंधूंना खूप खूप शुभेच्छा. जुलै महिन्याचा पहिला शनिवार हा आंतरराष्ट्रीय सहकार दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या सगळ्यांना या सहकार दिनाची खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या बरोबर या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या राज्याचे आयुक्त माननीय अण्णाजी कवडे साहेब आपल्या बरोबर संवाद साधणार आहेत. सहकारी बंधूंनो, अतिशय महत्वाचा विषय आणि आयुक्त साहेब आपल्याशी संपर्क साधणार आहेत. त्यामुळे आपल्या संस्थेमधल्या सर्व कर्मचारी, अधिकारी, संचालक वर्गाला आपण या फेसबुक लाईव्ह मध्ये सहभागी होण्यास आवर्जून सांगा. आज आपल्या बरोबर आता काकासाहेब आहेत आणि 2च मिनिटात कमिशनर साहेब जॉईन. मी काकासाहेबांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार सर. नमस्कार. साहेब नमस्ते. नमस्ते. महाराष्ट्रातल्या सहकारी पतसंस्था चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना माझा नमस्कार. जय सहकार. मित्रांनो, आज जागतिक सहकार दिन आहे. प्रत्येक वर्षाच्या जुलै महिन्यातल्या पहिल्या शनिवारी जागतिक स्तरावर सहकाराचा सन्मान करण्यासाठी हा सहकार दिन साजरा केला जातो. आणि आपल्या पतसंस्था चळवळीच्या दृष्टीनं आज आणखी एक भाग्याची गोष्ट आहे की राज्याचे सहकार विभागाचे प्रमुख सन्माननीय सहकार आयुक्त दळवी साहेब हे स्वतः आपल्याला या सहकार दिनानिमित्त संबोधित करणार आहे, मार्गदर्शन करणार आहे. आणि विशेषतः ते ज्या विषयावर बोलणार आहे ते सध्याची जी काळाची गरज आहे, प्रशिक्षण. जे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न राज्य फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही गेले 20 वर्ष करीत आहोत. आणि या वर्षीचं आणखी एक वैशिष्ट्य की महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या प्रशिक्षण केंद्राला महाराष्ट्र शासनाची अधिकृत शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता मिळालेली आहे. आणि ही मान्यता देताना माननीय सहकार आयुक्त दळवी सरांचं खूप खूप मोलाचं सहकार्य झालं. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या निमित्तानं त्यांची मला आभारही मानावेसे वाटतात. माननीय आयुक्त साहेबांना आणि सर्वांना मी आणखी एक आनंदाची गोष्ट आज शेअर करणार आहे की आजच्या जागतिक सहकार दिन आहे. आणि या जागतिक सहकार दिनानिमित्त वृत्तपत्र सृष्टीने सुद्धा राज्य फेडरेशनच्या कामाची दखल घेतलेली आहे. जागतिक कीर्तीचं, जागतिक ख्याती असलेलं फोर्ब्स नियतकालिक जे आहे की ज्या फोर्ब्स नियतकालिकामध्ये एखादी बातमी येणं, एखादा फोटो येणं हे अतिशय प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जातं. या फोर्ब्स मासिकामध्ये या महिन्याच्या अंकामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या कार्याची दखल घेतलेली आहे. गेल्याच महिन्यामध्ये त्यांनी माझी मुलाखत घेतली होती आणि या मुलाखतीतून मिळालेलं वृत्तांताद्वारे एक चांगल्या प्रकारचं आर्टिकल फोर्ब्स मासिकाच्या या महिन्याच्या अंकामध्ये राज्य फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या छबीसह झळकलेलं आहे. आणि आजच जागतिक सहकार दिनाच्या निमित्तानं जागतिक कीर्ती असलेला, जागतिक दर्जाच्या नियतकालिकाने आपली सहकार्याची दखल घेणं हे मला आणखी वैशिष्ट्यपूर्ण वाटतं. मी त्याच वेळेस त्यांना विचारलं होतं की पतसंस्था हा सहकार चळवळीतला एक छोटा घटक आहे, तरी पण तुम्ही माझी मुलाखत का घेता? मी आयुक्त साहेबांच्या निदर्शनाला आणून देऊ इच्छितो. त्यांनी मला जाणीवपूर्वक सांगितलं होतं की आम्ही जो भारतीय पातळीवरचा बँकिंगचा अभ्यास केला त्यानुसार आम्हाला जाणवलं की या पुढच्या कालावधीमध्ये सहकारी पतसंस्थांना खूप मोठी जबाबदारी पार पाडावं लागणार आहे. सहकारी पतसंस्था चळवळीला खूप महत्व येणार आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही तुमची मुलाखत घेत आहोत. आणि त्या मुलाखतीला आर्टिकलच्या स्वरूपामध्ये त्यांनी आज फोर्ब्समध्ये प्रसिद्धी दिली. हा केवळ फेडरेशनचा नव्हे, राज्यातल्या सहकारी पतसंस्था चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान आहे असं मी समजतो. आणि हा सन्मान मिळवून देण्यामध्ये सहकार खात्याचे अधिकाऱ्यांनी आम्हाला खूपच मदत केलेली आहे. विशेषतः आताचे सहकार आयुक्त दळवी साहेब यांची आम्हाला मार्गदर्शन करण्यामध्ये अतिशय मोलाची भूमिका असते. त्याचप्रमाणे विद्यमान सहकार मंत्री सन्माननीय बाळासाहेब पाटील असोत, राज्यमंत्री विश्वजित कदम साहेब असोत, या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि आपल्या सर्व मित्रांच्या पतसंस्था चळवळीच्या माहिती करता आणखी एक गोष्ट शेअर करू इच्छितो की 2च दिवसापूर्वी सहकार आयुक्तांनी पतसंस्था चळवळीतल्या कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली.
राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वानं, यांच्या पुढाकारानं ती बैठक लागली होती. आणि त्या बैठकीमध्ये आयुक्त साहेबांनी आपले बरेच प्रश्न निश्चितपणे मार्गी लावलेले आहेत. त्याचा पाठपुरावा राज्य फेडरेशन निश्चितपणे करणार आहे. परंतु आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छेनं त्यामध्ये आपल्याला निश्चितच यश मिळेल. ज्याप्रमाणे फोर्स मासिकाने आपली दखल घेतली, फोर्स मासिकाने सुद्धा आपली ज्याप्रमाणे दखल घेतली, तशी दखल राज्यातल्या सहकार चळवळीतल्या इतर क्षेत्र सुद्धा निश्चितपणे घेतील. या निमित्त मी विशेषतः आयुक्त कवडे साहेबांना या सहकार दिनाच्या निमित्तानं राज्यातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि आयुक्त साहेबांना, माननीय कवडे साहेबांना पुन्हा एकदा मी विनंती करतो की राज्यातली ही जी पतसंस्था चळवळ, जिची फोर्स मासिकानं जागतिक पातळीवर दखल घेतलेली आहे, तर त्यामुळे या पुढच्या आपल्या कारकिर्दीमध्ये आपली कारकीर्द अशीच बहरत राहो. मी तर कवडे साहेबांची माझ्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी असताना कारकीर्द बघितलेली आहे आणि राज्यातल्या ज्या ज्या ठिकाणी त्यांचा जिल्हाधिकारी म्हणून कार्यकाळ व्यतीत झाला तो सुद्धा आम्ही ऐकलेला आहे, वाचलेला आहे, अनुभवलेला आहे. असाच आपला कार्यकाळ या सहकारी पतसंस्थांच्या कारकिर्दीकरता बहरत राहो, अशी या सहकार दिनाच्या निमित्तानं मी कवडे साहेब आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आपल्याला मी विनंती करतो की आजच्या या राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आपलं फेसबुक लाईव्ह पतसंस्था चळवळीतले कार्यकर्ते जे बघता आहेत त्यांना आपण संबोधित करावं, अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो. पुन्हा एकदा सर्वांना जागतिक सहकार दिनाच्या शुभेच्छा. जय सहकार. नमस्कार सर्वांना, माझा नमस्कार. सन्माननीय काकासाहेब कोयटे, त्यांचे सर्व पतसंस्था फेडरेशनचे सहकारी, आपण सर्व विविध पतसंस्था या विषयासंबंधी आस्था असणारे, काम करणारे आणि सतत कार्यरत राहून एक चांगली सेवा करण्याचं भाग्य लाभलेले सर्व बंधू आणि भगिनी, प्रथम जागतिक सहकार दिनानिमित्त मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. कारण सहकार हे तत्व, सहकार हे मूल्य आणि त्याचं महत्त्व जागतिक स्तरावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जाणलं गेलंय. आणि त्याला अनुसरून जागतिक स्तरावर अनेक देशांमध्ये सहकार तत्वांवर विविध प्रकारच्या संस्था, विविध प्रकारच्या प्रणाली त्या ठिकाणी चालवल्या जातात. आणि त्या सर्व प्रणालींना प्रोत्साहन देणं, किंबहुना त्या प्रणालींमध्ये अधिकाधिक चांगल्या गोष्टींचा समावेश करणं आणि ती उन्नत करून समृद्ध करणं, हा खरं तर आजच्या दिनाच्या निमित्ताने हा महत्त्वाचा हेतू आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. खरं तर महाराष्ट्र हे देशामधलं एक अग्रेसर राज्य आहे सहकार्य क्षेत्रातलं. आपल्या देशातल्या एकूण ज्या संस्था आहेत सहकारी संस्था, त्याच्यापैकी 1/3 इतक्या संख्येने पतसंस्था केवळ महाराष्ट्रात, सहकारी संस्था केवळ महाराष्ट्रात आहेत. ही आपल्या दृष्टिकोनातून खूप अभिमानाची आणि प्रतिष्ठेची बाब आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. कारण या सर्व वाटचालीमध्ये, या सर्व चळवळीमध्ये, या सर्व एकंदर बाबींमध्ये आपण जरा सिंहावलोकन केलं या चळवळीचं आणि त्यातल्या सगळ्या गोष्टींचं, तर खूप मला आश्चर्य वाटतं, किंबहुना खूप मला आनंद वाटतो की किती चांगल्या पद्धतीने विचार तत्कालीन धोरणांनी केला. आणि 100पेक्षा जास्त वर्षापूर्वी ब्रिटिश कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये त्याला खऱ्या अर्थानं बहर आला. आणि आपण बघितलं की खरं तर हा मुद्दा एवढ्यासाठी महत्वाचा आहे की लोकशाहीमध्ये आपण व्याख्या केली की लोकांसाठी, लोकांनी चालवण्यानं अशा पद्धतीचं प्रशासन, शासन प्रणाली, व्यवस्था, असं आपण लोकशाहीमध्ये लोकशाहीची व्याख्या करताना करतो. इथं आपण लोकसहभाग अपेक्षित धरतो. प्रत्येक बाबीमध्ये लोकांचा अधिकाधिक सहभाग असावा. प्रत्येक बाबीमध्ये लोकांचं त्यामध्ये काय मागणं आहे किंवा काय त्यांच्या गरजा आहेत त्याला अनुसरून आपण पुढे जावं, जेणेकरून सर्वांच्या जीवनामध्ये सुख, आनंद या सगळ्या बाबींमुळे निर्माण होईल. कारण शेवटी सगळ्या प्रणाली, शासनाची कुठलीही प्रणाली असो, ही लोकांचं जीवन सुसह्य व्हावं, त्यांना चांगल्या पद्धतीची पुढच्या काळात वाटचाल करता यावी म्हणून आहे. पण मी परवा आता हे जे काकासाहेबांनी उल्लेख केला त्या बैठकीमध्ये सुद्धा म्हणालो की सहकार एक अशी प्रणाली आहे जी सार्वजनिक प्रणालीपेक्षा वेगळी आहे, पब्लिक सेक्टरपेक्षा वेगळी आहे आणि प्रायव्हेट सेक्टरपेक्षा वेगळी आहे.
याच्यामध्ये मध्यम मार्ग म्हणून आपण हा घेतलेला आहे. आणि याचं वैशिष्ट्य मला खरं तर त्या धोरणांना त्यासाठी मला द्यावं असं वाटतं, त्यांना त्याचं क्रेडिट किंवा महत्व जाणल्याबद्दल, की लोकांमध्ये बुद्धिमत्ता आहे, कौशल्य आहे, वेगवेगळ्या प्रकारची कार्यशैली आहे, कार्यप्रणाली चांगल्या प्रकारची पार पाडण्याची धमक आहे, बुद्धिमत्ता आहे, अनुभव आहे. या सगळ्यांचा जर आपण विचार केला आणि या सगळ्यांच्या विचारातून जर आपण सगळ्यांच्याकडं असलेलं चांगलं एकत्र आणलं आणि ते सगळ्यांच्या कल्याणासाठी वापरलं, तर ते खऱ्या अर्थानं मला वाटतं खूप चांगलं आपलं वैशिष्ट्य राहील, किंबहुना खूप चांगला विकासातला एक महत्वाचा मुद्दा राहील असं जाणलं. आणि म्हणून ज्यांना आर्थिक क्षेत्रात इंटरेस्ट आहे असे खूप जगामध्ये, भारतामध्ये, आपल्या संपूर्ण राज्यामध्ये अनेक लोक आहेत की ज्यांना या सगळ्या आर्थिक व्यवस्थेबद्दल खूप माहिती आहे, खूप काही करावं असं वाटतं. अनेक गोष्टी आहेत. एखाद्याला साखर कारखान्याच्या बद्दल, ऊसाच्या लागवडीबद्दल, ऊसाच्या शेतीबद्दल, ऊसाच्या कारखानदारीबद्दल, प्रोसेसिंग बद्दल, काही लोकांना दुधाबद्दल, असं अनेकांना अनेक क्षेत्रातलं ज्ञान असतं, अनुभव असते, माहिती असते. आणि ह्या माहितीचा आणि ज्ञानाचा खऱ्या अर्थानं आपण जर एका जनकल्याणासाठी वापर करायचा असेल तर हा प्लॅटफॉर्म आहे, हे व्यासपीठ आहे. इथं आम्ही एकत्र यावं, सर्व लोकांच्या समान गरजा ओळखून त्यांच्या गरजा उत्तम पद्धतीने साध्य केल्या जावा, यासाठी आपण सर्वांनी त्यासाठी एकत्र यावं आणि त्या एकत्र येण्यातून आपण एक उत्तम अशा प्रकारची प्रणाली त्या ठिकाणी निर्माण करावी. म्हणून ह्या सहकार या संकल्पनेचा जन्म झाला असं मला नेहमी वाटतं. आणि ही खूप अद्भुत आणि एक वेगळीच अशा पद्धतीची कल्पना आहे की ज्यामध्ये लोकांना लोकशाही व्यवस्थेमध्ये जे करण्यासाठी अपेक्षित आहे ते उद्युक्त करण्यासाठी किंबहुना त्यांना काही योगदान देण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून मला नेहमी सहकार्य विषयाकडे बघताना सुरुवातीपासून असं वाटतं की ज्यांनी कोणी ह्या सहकार्याची संकल्पना सुरुवातीला देशामध्ये, राज्यामध्ये आणली आणि ज्यांनी कोणी हे मुहूर्तमेढ रोवली, त्यांना खऱ्या अर्थानं आपण धन्यवाद यासाठी दिले पाहिजेत की एक वेगळा विचार आणि वेगळी प्रणाली आणण्याचा जो जाणीवपूर्वक प्रयत्न केला, त्याच्या विकासाची फळं मागची 100 वर्ष महाराष्ट्र आज या ठिकाणी घेतोय. 100 म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की 1960 नंतर, विशेषतः हा कायदा आल्यानंतर, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर आपल्याला आणखीन काही गोष्टी दिसतात. खरं तर आशियातला पहिला सहकारी तत्वावरचा साखर कारखाना सुरू झाला. या कारखान्याची कशी वाटचाल झाली ते लढत ह्या पुस्तकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने नमूद केलेलं आहे. मी नेहमी सांगतो लोकांना की आपण चांगल्या गोष्टी वाचल्या पाहिजेत, चांगल्या गोष्टींची चर्चा केली पाहिजे, चांगल्या गोष्टींचं मनन चिंतन केलं पाहिजे आणि त्यामधून आपली वाटचाल, आपल्या सर्वांची वाटचाल कशी सुदृढ होईल, समाधानाची होईल, सुखाची होईल, आनंदाची होईल, विकासाची होईल, या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. तत्कालीन लोकांनी हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर, राज्य स्थापना झाल्यानंतर तुम्ही जर बघितलं, अनेक ठिकाणचे साखर कारखाने, अनेक ठिकाणच्या दूध संस्था, अनेक ठिकाणच्या कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, पतसंस्था ह्या बहरल्या गेल्या. आणि ह्या बहरल्या अशा गेल्या की त्यांनी आर्थिक योगदान विशेषतः ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. आणि त्यामधून आपल्याला त्या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्यामध्ये इतर राज्यांच्या तुलनेमध्ये तुम्हाला दळणवळणाच्या, शिक्षणाच्या, आरोग्याच्या, रोजगाराच्या खूप मोठ्या संधी दिसतात. त्याचं प्रमुख कारण हे आहे की हे जे रोपटं लावलं, हे जे रोप लावून हा जो मूलमंत्र दिला, सर्वांच्या एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, सहकारातून समृद्धी, हा जो मूलमंत्र दिला, हा खऱ्या अर्थानं आपल्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये, आपल्या संपूर्ण या व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांनी त्यांचं योगदान दिलं. त्यांचं त्या ठिकाणी समर्पण आहे असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण हे समर्पणातून आलेला भाव आहे, समर्पणातून आलेली उभी राहिलेली व्यवस्था आहे, यंत्रणा आहे. मला खूप आनंद होतो की अशा व्यवस्थेमध्ये, अशा विचारधारेमध्ये आपण सर्वांनी जन्म घेतलाय आणि अशा विचारधारेमध्ये आपण एक चांगल्या प्रकारचं कार्य करण्यासाठी आपल्याला एक व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळं सहकार चळवळीचा पाया अतिशय महत्वाचा आहे, जो सगळ्यांनी समजून घेणं मला वाटतं फार महत्वाचं आहे. कारण ज्या उद्देशाने ही चळवळ सुरू झाली, ज्या उद्देशाने आपण महाराष्ट्राच्या विकासामध्ये आज उत्तम प्रकारची वाटचाल बघतो, जी दिली, जे योगदान दिलं,
त्याचा आम्ही सतत स्मरण केलं पाहिजे, त्याच्याबद्दल सतत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये आपण स्वतःहून योगदान कसं देऊ याची एक कटिबद्धता आपल्यासाठी निर्माण केली पाहिजे. आम्ही सहकारी संस्था स्थापन केल्या, आम्ही पतसंस्था स्थापन केल्या, सर्वांनी एकत्र आलो, सर्वांच्या समान गरजा बघितल्या, सर्वांनी त्यामध्ये आपले भाग भांडवल गुंतवलं, शेअर्स घेतले आणि या संस्था उभ्या केल्या. या संस्थांसाठी व्यवस्थापन मंडळ आलं, ते लोकशाही पद्धतीने निवडून आणण्याचा आपण प्रयत्न केला, किंबहुना तशी आपण व्यवस्था कायद्याद्वारे निर्माण केली आणि त्या व्यवस्थेमधून वेगवेगळ्या या क्षेत्रात काम करणाऱ्या, समर्पण भावनेने काम करणाऱ्या, ज्ञान अनुभव असलेल्या, कौशल्य असलेल्या त्या क्षेत्रातल्या लोकांना एक संधी दिलेली आहे. माझी नेहमी अपेक्षा असते की सगळ्या या वाटचालीमध्ये जेवढे घटक आहेत, ज्यांचं योगदान या चळवळीमध्ये पुढच्या काळासाठी सुद्धा महत्वाचं आहे, त्या प्रत्येक घटकांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, काय केल्याने ही व्यवस्था आपण आणखीन सुदृढ करू शकतो याचा साकल्यानं विचार केला पाहिजे. मी प्रत्येक बैठकीत सांगतो की आम्ही स्वॉट अनालिसिस केलं पाहिजे. आमच्या या चळवळीचे स्ट्रेंथ काय आहेत, विकनेसेस काय आहेत, अपॉर्च्युनिटीज काय आहेत, थ्रेट्स काय आहेत, या जर आपण नीटपणे पाहिल्या आणि मग त्याला अनुसरून आपल्यात काय आहे, स्वतः सदस्यामध्ये काय आहे, संचालकामध्ये काय आहे, संस्थेमध्ये काय आहे आणि पुढे आपल्याला जाताना काय केलं पाहिजे, हा जर विचार आपण मनामध्ये आणला तर आपल्याला दिसेल की खूप मोठ्या प्रमाणात अजून आपल्याला काम करणं आवश्यक आहे. कारण आताचं जग, मी नेहमी सांगतो, स्पर्धात्मक जग आहे. इथं तुम्हाला वेग महत्वाचा आहे, अचूकता महत्वाची आहे, पारदर्शकता महत्वाची आहे. या सगळ्या गोष्टींचं साकल्याने विचार करून जर आपण वाटचाल नाही केली तर ही व्यवस्था आपल्याला पुढच्या काळामध्ये टिकवता येणं, वृद्धिंगत करणं अवघड होणार आहे. आणि म्हणून ज्या डिवोशननी, ज्या समर्पण भावनेने आमच्या संपूर्ण पूर्वजांनी त्याचं सिंहावलोकन करताना खूप आपल्याला अभिमान वाटावा अशा घटना या चळवळीमध्ये घडलेल्या आहेत, या चळवळीने दिलेल्या आहेत. याचा आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे. शेवटी आपण ते मार्गदर्शक तत्व त्यांनी घालून दिली, मार्गदर्शक मूल्य त्यांनी घालून दिली, यांचा विचार आम्ही मनामध्ये ठेवून जर काम केलं तर मला वाटतं आपण सर्वांच्या कल्याणासाठी एक चांगलं काम केल्याचं समाधान सुद्धा आपल्या गाठीशी आपण बांधू शकतो. त्यामुळं या सगळ्या व्यवस्थेमध्ये विचार करताना मनापासून हा विचार केला पाहिजे की सगळ्या याच्या संबंध मांडणं, मार्गदर्शन करणं, चांगल्या गोष्टी सांगणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि त्या जर गोष्टी आपण विचारात घेऊन पुढे जायचं ठरवलं तर मला असं वाटतं की आपल्याला मनात एक कटिबद्धता आणि मनात एक चांगला विचार आणि चांगली भावना घेऊन गेल्याचं एक वेगळं समाधान आहे. शेवटी सगळ्यांच्या विकासासाठी, जगाच्या कल्याणात संतांची विभूती असं आपण म्हणतो, हे संत हे सांगून गेले की तुमच्या मनामध्ये सद्भावना असणं, सदाचार असणं, सत्कर्माची आस असणं आणि ज्या ज्या संधी तुम्हाला आयुष्यात मिळतात त्याचं या कसावर सोनं करणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. स्पर्धात्मक युग आहे, स्पर्धात्मक युगामध्ये आपली कार्यक्षमता पणाला लागणार आहे, आपली माहिती आणि तंत्रज्ञान विषयक माहिती आणि त्याचे अवलंबन पणाला लागणार आहे, व्यावसायिकता पणाला लागणार आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये जरी आपण संस्थेचं आर्थिक हित बघत असलो, सभासदांना आर्थिक फायदा देत असलो, तरी मला असं नेहमी वाटतं की यातून सुद्धा सुसंस्कारित अशा पद्धतीचा समाज, सुसंस्कारित अशा पद्धतीची पिढी, चांगल्या मूल्यांचा विकास आणि संवर्धन करणारी व्यवस्था आपण निर्माण करू शकतो. त्याला खरं वेगळेपण आहे. बँका चालवणारे, पतसंस्था चालवणारे वेगवेगळे घटक आहेत, खाजगी क्षेत्रात पण चालवणारे भरपूर आहेत. अनेक खाजगी संस्था पण अशा पद्धतीचे व्यवसाय करतात, अनेक खाजगी बँका पण व्यवसाय करतात, अनेक खाजगी कंपन्या पण व्यवसाय करतात. पण मला असं नेहमी वाटतं की मूल्य व्यवस्था आम्हीच टिकवू शकतो, आम्हीच राबवू शकतो आणि ती निर्माण करून ती राबवणं हे खऱ्या अर्थानं सुचिन्ह आहे. आमच्यासाठी ते सुचिन्ह आहे. आम्ही त्याचा विचार केला पाहिजे. आमच्या पुढे संधी ही आहे की आम्ही व्यापक लोक सहभागातून पुढे जात आहोत. आम्ही व्यापक लोकांच्या गरजा विचारात घेऊन वाटचाल करत आहोत. त्यामुळं प्रत्येक ठिकाणच्या संचालकांनी विचार करताना हा विचार केला पाहिजे, आम्ही विश्वस्त आहोत. हे विश्वस्त होण्याची एक संधी स्वतःचं कर्तृत्व, स्वतःचं ज्ञान, स्वतःचा अनुभव आणि परमेश्वराची कृपा म्हणून आम्हाला मिळालेली आहे. तर ती संधी आपण चांगल्या कामासाठी वापरली पाहिजे. ती संधी आपण चांगल्या कामासाठी, लोक जनहितासाठी वापरली पाहिजे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे असा सुविचार आहे, तो यासाठी आहे. तुला जन्म दिला
तुला बुद्धी दिली, तुला सगळी पंचेंद्रिय दिली, तुला ज्ञान दिलं, अनुभव दिला, नव्हे तर या क्षेत्रात एक चांगलं कर्म करण्याची संधी दिली. ही संधी हे जे हा जो मूलमंत्र आहे सहकाराचा, सहकारातून समृद्धीचा, तो राबवण्यासाठी तू वापर. आणि ती वापरल्याचं एक वेगळं समाधान तुला आहे. त्यामुळं या सगळ्या व्यवस्थेमध्ये काम करत असणाऱ्या प्रत्येक घटकाला मी असं म्हणेन, त्यामध्ये मेंबर असो, संचालक असो, त्या पतसंस्थामध्ये काम करणारे अधिकारी कर्मचारी असो, सर्वांसाठी हा भाव महत्वाचा आहे की आम्हाला एक संधी दिलेली आहे. अनेक लोक अनेक ठिकाणी, मी आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा सांगत असतो की धडपडत असतात, काहीतरी सामाजिक काम करण्याची आम्हाला संधी मिळावी. ही संधी परमेश्वराने तुम्हाला दिली. हो, अगदी साहेब, अगदी खरंच ती संधी सगळ्यांना आपल्याला दिलेली आहे. अगदी अगदी बरोबर. तर या संधीमधून आपण पुढे कसं जायचं याचा जर आपण विचार केला, या भावनेतून आपण पुढे गेलो, तर मला असं वाटतं खूप गोष्टी करता येतील. आणि मी मगाशी सांगितलं की या तिन्ही घटकांना काम करणं आवश्यक आहे. सदस्यांना काम करणं आवश्यक आहे, पदाधिकाऱ्यांना काम करणारे आवश्यक आहे, आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना करणं आवश्यक आहे, शासकीय यंत्रणेला सुद्धा करणं आवश्यक आहे. या सगळ्यांसाठी हा महत्वाचा मुद्दा आहे की आम्ही जर जाणीवपूर्वक आणि निष्ठापूर्वक काम करण्याचं ठरवलं आणि चांगल्या व्यवस्था आणल्या, मी एखादं माझ्याकडे असलेले पैसे, माझ्याकडे असलेला निधी याचं व्यवस्थापन करताना जो शहाणपणा दाखवतो, जो विचार दाखवतो, जी बुद्धिमत्ता वापरतो, जे वेगळ्या ऑप्शनचं अनालिसिस करतो आणि मग आपण गुंतवणूक करतो किंवा मग आपण पुढे जातो, तीच शहाणपणा, तोच मुद्दा आपण सगळ्यांनी याच्यामध्ये घेतला पाहिजे. कारण ही संस्था आपली आहे. संस्था आपली असणं फार महत्वाचं आहे. तो आपलेपणा मला वाटतं फार महत्वाचा आहे. मला नेहमीच असं वाटतं. मी कालच या बैठकीमध्येच एक बँकेचं उदाहरण दिलं. आम्ही नाबार्डमध्ये एका बैठकीला गेलो होतो. तिथं राजकोट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबद्दल तिथल्या नाबार्डच्या माजी व्यवस्थापकांनी सांगितलं, म्हणजे मला फार उद्बोधक वाटलं. शेवटी कसं आहे, आपल्याच आजूबाजूला खूप चांगल्या घटना घडत असतात. त्या घटनांमधून आपण शिकतो का, तो बोध घेतो का, ते शिकण्याची आपली उत्कंठा आहे का, याला खूप महत्व आहे. आम्ही जर या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपण हे ठरवलं, तर ह्या राजकोट बँकेचं उदाहरण बघा. इथं मागचे काही वर्ष, 5 का 10 वर्ष, त्यांची वसुली 100% जवळजवळ. आता एखाद्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वसुली 100% असणं आणि ते सुद्धा चढ उतार असताना असणं. अर्थव्यवस्थेमध्ये चढ उतार होतात ना, कधी सुकाळ आहे, कधी दुष्काळ आहे, कधी खूप चांगलं परिस्थिती आहे उद्योग क्षेत्रामध्ये, व्यवसायामध्ये, शेतीमध्ये, कधी त्याला घसरण लागलेली आहे. आता आपण कोरोनाची अवस्था बघतो. अशा अवस्थेमध्ये सुद्धा एखाद्या संस्थेची वसुली 100% का आहे याचा विचार करताना त्या व्यवस्थापकांनी तिकडे काही शेतकऱ्यांशी संवाद साधला की तुम्हाला आता या दुष्काळाच्या किंवा थोड्याशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही 100% त्या ठिकाणी वसुलीचं उद्दिष्ट कसं साध्य करता किंवा वसुली तुम्ही कशी देता, असं शेतकऱ्यांना विचारल्यानंतर शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब, आम्ही वसुली देणं हे आमचं कर्तव्य आहे. सभासद म्हणून, कर्जदार म्हणून मला एका विशिष्ट काळामध्ये या संस्थेने मदत केलेली आहे. मला या विशिष्ट काळामध्ये उभं करण्याचा, किंबहुना मदत करून, सहकार्य करून माझं आर्थिक सुसंपन्नता साध्य करण्याचा या संस्थेने मला आधार दिलेला आहे. आणि ज्यांनी आधार दिला त्यांना आम्ही विसरणं हे आमच्यासाठी अपेक्षित नाही आहे. कारण ती संस्था आमची आहे. ती संस्था आणि त्याचं संचालन व्यवस्थित चालणं हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. हा मुद्दा घेऊन हे लोक चाललेले आहेत. म्हणून तो म्हणतो की 100% मी जर नाही वसुली दिली ती संस्था कशी चालेल. ती संस्था जर सुशिक्षित चालायची असेल तर सदस्य म्हणून, कर्जदार म्हणून, सभासद म्हणून माझं कर्तव्य आहे की माझं नियमित परतफेड करणं, मला दिलेल्या संकटाच्या काळामध्ये जी साथ आहे त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं काम आहे. ते मी केलं पाहिजे, कारण ही संस्था आमची, आपली आहे. हा भाव आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये या सहकार दिनाच्या माध्यमातून आपण रुजवला पाहिजे, जो आम्हाला अपेक्षित आहे. संस्था आमची आहे. या संस्थेचं भलं बुरं करणं, किंबहुना बुरं न होता भलंच होईल असं बघणं हे माझं कर्तव्य आहे. ही माझी कटिबद्धता आहे. सदस्य म्हणून माझी जबाबदारी मी पार पाडेन. आणि याच बरोबर खरं तर हा मुद्दा सुद्धा खूप महत्वाचा आहे. सदस्य म्हणून परतफेडीची जबाबदारी जितकी महत्वाची आहे, तसं संस्था म्हणून सुद्धा आपल्याला काही गोष्टी सदस्यांच्या, कर्जदारांच्या सुद्धा बघणं फार महत्वाचं आहे. कालच मला एका माणसाने एक
लेख दिला होता. तो लेखाच्या बद्दलचे मला खूप उद्बोधक वाटला, तुमच्याशी शेअर करावं असं वाटतं. राजा शिवछत्रपती असं जे बाबासाहेब पुरंदरेंचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये पान क्रमांक 700 वर हा उतारा आहे, जो शिवाजी महाराजांचं दृष्टेपण काय आहे, शिवाजी महाराज काय आहेत आणि त्यांचा आम्हाला कसा वारसा चालवला पाहिजे, काय विचार राजा करू शकतो, काय विचार राजा करू शकतो, हे आमच्यासाठी खूप उद्बोधक आहे असं मला वाटतं. म्हणून मी तो उतारा फक्त तुम्हाला थोडासा वाचून दाखवतो. प्रजेच्या हिताकडे लक्ष देण्याच्या महाराजांनी दळवर्णे अधिकाऱ्यात दिलेल्या पत्राचा हा संक्षिप्त उतारा आहे. काय लिहितात महाराज, काय सांगतायत? तुम्ही मनात ऐसा दाणा रतीब गवत मागाल, असेल तोवर धुंदी करून चाराल, असेल तोवर धुंदी करून चाराल, नाहीसे झाले मध्ये म्हणजे पडत्या पावसातही मिळणार नाही. बघा कसा विचार आहे. जे कुणबी घर धरून जीव मात्र राहिले आहेत तेही जाऊ लागतील, कित्येक उपाशी मराया लागतील. मोगल मुलकात आले त्याहूनही अधिक तुम्ही ऐसा तळतळाट होईल, हे तुम्ही बरे जाणून बहुत यादी धरून वर्तणूक करणे, रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाही, कोणावरी जुलूम अगर कोणाशी कलागती कराया गरज नाही. आमचा राजा काय सांगतोय बघा. खरं तर राजा सार्वभौम आहे, त्यांना सगळं करणं शक्य आहे, पण त्यांनी स्पष्ट सांगतायत तुम्ही जुलूम जबरदस्ती करू नका, हे आमचे लोक आहेत, मोगलांनी जे केलं तेच करणं आम्ही अपेक्षित नाही आहे. त्यामुळं आम्ही त्यांच्याशी भांडण करून, तंटा करून, कलागती करून आम्ही त्यांच्याकडची वसुली करणं अपेक्षित नाही. त्यामुळं आमच्या खरं व्यवस्थेमध्ये, आमच्या संस्कृतीमध्ये, आमच्या इतिहासामध्ये असे खूप धुरीण आहेत, खूप मोठे मोठे माणसं आहेत, त्यांनी आम्हाला खूप चांगले विचार दिले. मला राजांचं हे दृष्टेपण किती मोठं आहे हे नेहमीच वाटतं. राजा शिवछत्रपती आपण युगपुरुष आणि त्यांना आपण मानतो, त्याचं कारण खरं तर तेच आहे की या सगळे किती बारीक सारीक विचार रयतेचा आहात ते करतायत आणि किती बारीक सारीक गोष्टींमध्ये लक्ष घालतायत. या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार एवढ्यासाठी केला पाहिजे की या सगळ्या विचारांची कास धरून आपल्याला पुढे जायचं, या विचारांचे आपल्याला अवलंबन कसं करायचं याचा विचार करून आपल्याला पुढे जायचंय, तरच आपण व्यवस्था नीट करू. शेवटी बघा, राज्य असो, देश असो, त्या देशातली माणसं जर आम्ही बांधव मानत असू तर त्या देशातल्या सगळ्या बांधवांचं कल्याण करणं, मनापासून कल्याण करणं आवश्यक आहे. काही गोष्टी मला काही गोष्टी खूप क्लेशदायक पण वाटतात. काही संस्थांमध्ये जी वाटचाल चालते ती बघून फार मनाला क्लेश पण होतो. एवढ्यासाठी होतो की आम्ही का असं वागतो, का करतो. मला काही लोक येऊन भेटतात. आता काही उदाहरणं म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी संस्थांची नावं नाही घेणार. मला कुठल्याही संस्थेला या पब्लिक प्लॅटफॉर्मवर अपमानित करण्याची मला अपेक्षा वाटत नाही, आवश्यकता वाटत नाही. पण हा आत्मचिंतनाचा विषय आहे, आत्मविलोकनाचा, आत्मसंशोधनाचा विषय आहे असं मला मनापासून वाटतं, म्हणून मी मुद्दे सांगतो. त्यांनी मला दाखवलं, कर्ज प्रकरण दाखवली. मला कर्ज प्रकरण दाखवल्यानंतर काय बोलावं समजेना. कोऱ्या कागदावर लोकांच्या सह्या घेतल्यात कर्जदाराच्या, वर काय लिहायचं हे आम्ही लिहू. कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सह्या घेतल्यात, वर काय लिहायचं आम्ही लिहू. त्या माणसाला कर्जाबद्दलची, त्याच्या व्याजाबद्दलची, त्याच्या एकूण येणे रकमेबद्दलची काही माहिती आम्ही संस्था म्हणून द्यायला तयार नाही आहोत. काय मला कळत नाहीये. अरे कोण आहेत आमचे सदस्य? आहेत कर्जदार म्हणून कुणी परदेशातला व्यक्ती आहे जो आमच्या विरुद्ध बाजूचा आहे असं आम्ही मानायचं? इतका त्रास कशासाठी द्यायचा? का आम्ही त्याला व्यवस्था देऊ नये? का आम्ही त्याचे कोरे कागदावर सह्या घ्याव्यात, कोरे स्टॅम्प पेपरवर सह्या घ्याव्यात? मला समजत नाही काही गोष्टी की ज्या गोष्टी आपल्याला करणं अपेक्षित नाही, ज्या गोष्टी पारदर्शक पद्धतीने, अचूक पद्धतीने आणि विश्वासार्हतेच्या दृष्टिकोनातून आम्ही करणं आवश्यक आहे, त्या आम्ही का नाही करत? आम्ही असं का करतो? मी मागच्या बैठकीमध्ये सुद्धा, मला वाटतं फेसबुक लाईव्ह मध्ये सुद्धा सांगितलं होतं, नाथांचं पुस्तकाबद्दल मी बोललो होतो, नाथ ब्रह्म म्हणून. एवढ्यासाठी बोललो होतो की समदृष्टीने बघा, समदृष्टी दिली आम्हाला, संधी दिली परमेश्वराने की तुम्ही या व्यवस्थेमध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण करत असताना सगळ्यांना समान भावाने वागवा. हा माझ्या गटाचा, हा माझ्या पक्षाचा, हा माझ्या जवळचा, म्हणून त्याचे सगळे अपराध माफ. त्यांनी कितीही वसुल्या नाही दिल्या, काय नाही दिलं तरी नाही, आणि जो असेल दुसरीकडचा मग त्याला लावा व्याज, त्याला कसं तरी त्रास द्या, हे पण नाही बरोबर. शेवटी त्रास देऊन व्यवस्था चालत नसतात, त्रास देऊन विश्वासार्हता निर्माण होत नसते.
याचाही विचार आम्ही केला पाहिजे. मी म्हणत नाही की सगळे लोक असेच वागत असतील, पण जे कोणी वागत असतील त्यांच्याबद्दल सुद्धा हा विचार आमच्या या प्रशिक्षणाच्या, आमच्या या संपूर्ण व्यवस्थेच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. चांगल्या गोष्टींचं अवलंबन करणं मला नेहमीच अपेक्षित आहे. मला नेहमी असं वाटतं, मी फेडरेशनला पण या निमित्ताने विनंती करू इच्छितो की ज्या ज्या चांगल्या प्रॅक्टिसेस वेगवेगळ्या संस्थांमध्ये राबवल्या जात असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या, त्याचं सुद्धा संकलन करणं, त्याचं सुद्धा सादरीकरण करणं, त्यामधून आपण काय घेऊ शकतो याचा विचार करणं, या जर गोष्टी केल्या तर मी मागे कधीतरी फेसबुक लाईव्ह मध्येच बोलताना सांगितलं होतं की मला इयत्ता चौथीला असताना एक धडा होता. त्या धड्याचं नाव होतं चांगले तेवढे घ्यावे. पण ती मेणबत्ती अशा दिव्यांचा संवाद होता. एकमेकाला ते लोक नावं ठेवत होते. त्याचा मतितार्थ असा होता की एकमेकांना नावं ठेवू नका, त्यांचं काय चांगलं आहे ते घेण्याचा प्रयत्न करा. हा विचार आम्ही केला पाहिजे. कोणतीही चळवळ जर सुदृढ, निकोप आणि प्रभावी व्हायची असेल तर एकमेकांना या पद्धतीचं सुद्धा सहकार्य आम्हाला करणं आवश्यक आहे. काही संस्था वेगळ्या पद्धतीचे अभिनव उपक्रम राबवत असतात. मी म्हणालो, सुरुवातीलाच म्हणालो की अनेक लोकांकडे अनेक प्रकारची कौशल्य असतात, ज्ञान असतं, अनुभव असते, माहिती असते. ते त्या त्या ठिकाणी सत्कारणी लावण्याची जेव्हा संधी मिळतं तेव्हा ते लावतात. हे जे लावलेलं असतं याचं कौतुक होणं, याचं सगळ्यांच्याकडे सार्वत्रिकरण होण्यासाठी अवलंबन होणं, हे मला फार महत्वाचं वाटतं. हे जर आम्ही मनापासून करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं स्काय इज द लिमिट. खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि खूप गोष्टी तुम्ही करू शकता. खूप गोष्टींमध्ये आता तुम्ही या नियतकालिकामध्ये, वर्तमानपत्रामध्ये जो उल्लेख येण्याचा मुद्दा काढला तो मला खूप आनंददायी वाटतो. कारण ज्या गोष्टी आमच्या चळवळीमध्ये आम्हाला प्रेरक वाटतात, आम्हाला प्रोत्साहित करणाऱ्या वाटतात, त्या सगळ्या गोष्टी आपण चांगल्याच समजतो. किंबहुना अशा गोष्टी येणं आणि त्याचा गौरव जागतिक स्तरावर होणं ही आमच्यासाठी अभिमानाची सुद्धा बाब आहे. त्यामुळं त्यासाठी तुमचं सर्वांचं मी अभिनंदन पण करेन. परंतु वाटचाल करत असताना आपल्याकडं खास खळगे काय आहेत, वाटचालीमध्ये अडथळे काय आहेत, याचा आधी आपल्याला दूरदृष्टीने विचार करणं आज भाग आहे. आज जर तुमच्याकडं खाजगी फायनान्स संस्थांचं जर त्या ठिकाणी आव्हान असेल तर हे आव्हान पेलताना व्यावसायिकता कशी जपावी याला पण महत्व आहे. अनेक लोकांना असं वाटतं की सरकार किंवा शासन किंवा नियामक मंडळ काही बंधनं घालतं, जे आम्हाला खूप जाचक वाटतं. मी नेहमीच म्हणतो, बंधनं नसतील तर आपण वाटचाल करू नाही शकणार व्यवस्थित, कारण बंधनं ही आवश्यक आहे. मी परवा शब्द वापरला, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. स्वातंत्र्य आहे, वादच नाही. 97 घटनादुरुस्तीनुसार तुम्ही स्वयंभू आहात, तुम्हाला अनेक गोष्टी दिलेल्या आहेत, त्या तुम्ही करतही आहात, त्या तुम्ही करूही शकता. परंतु हे करत असताना नियमांचं बंधन घालणं कसं आहे की रिझर्व्ह बँक आपल्याला बऱ्याच गोष्टींमध्ये सल्ला देत असते आणि आपण तो सल्ला सहकारी बँका म्हणून सुद्धा मानतो. का मानतो तर त्या क्षेत्रातल्या सगळ्या गोष्टींचं माहिती संकलन, त्याचं पृथक्करण, त्याचं प्रोजेक्शन, त्यातले धोके, त्यातले फायदे, त्यातले मुद्दे, हे सगळे आपल्याला ते अनालिसिस करून सांगत असतात आणि त्याच्या आधारे काही बंधनं आणतात की इतके टक्के तुम्ही व्याज लावावं, कर्जावर एवढे टक्के असावं, मुदत ठेवीवर एवढे टक्के असावं, एवढा तुमचा CRAR असावा, एवढा CRR असावा, एवढा CD रेशो असावा. हे सगळ्या गोष्टी का दिल्यात त्याचं कारण आम्ही समजून घेतलं पाहिजे. शेवटी आर्थिक क्षमता, आर्थिक सुबत्ता आणि आर्थिक व्यवस्थापन हे जर नीट चालायचं असेल तर आपल्याला काही बंधनं स्वतःवर पण घातली पाहिजे. जी बंधनं, मी नुसतं आर्थिक बंधनावर बोलत नाही, मी वागण्या बोलण्यातली सुद्धा बंधनं महत्वाची आहेत. आमच्या कार्यपद्धतीतली सुद्धा बंधनं महत्वाची आहेत. आमचा कारभार मी नेहमी सांगतो की सचोटीचाच असला पाहिजे, सत्याचाच असला पाहिजे. तो योग्य पद्धतीने आपल्याला त्या लोकांना दिशा देणारा पण असला पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये आम्हाला काही गोष्टी चांगल्या पद्धतीच्या दिसतील. शेवटी सत्य हे खूप महत्वाचं आहे. आणि जगामध्ये मी बघितलं, अनेक देशांचा मला कधी कधी अभ्यास करण्याची आवड आहे, त्यामुळे मी बघत असतो काय चांगलं कुठल्या देशात चालतं, कुठल्या देशामध्ये त्याचं अवलंबन केलं जातं. तर मी बघितलं की काही देश असे आहेत की ज्या देशांनी अत्यंत उंच अशा भराऱ्या काही कालावधीत घेतल्यात. परवाच तुम्ही वाचला असेल, मला वाटतं मागच्या रविवारीच असेल, सप्तरंग म्हणून सकाळ वर्तमानपत्राची पुरवणी असते, त्यामध्ये चीन बद्दल कुणी कुलकर्णी म्हणून एक पत्रकार आहेत मला वाटतं, त्यांनी एक लेख लिहिलेला आहे. आणि तो लेख आहे याच्याबद्दल
चीनमध्ये जी आता कम्युनिस्ट पीपल्स पार्टी ऑफ चायना आहे त्यांना जुलैमध्ये 100 वर्ष पूर्ण होतात. त्याच्यामध्ये काही मुद्दे जे आहेत ते तुम्हाला सांगणं मला थोडंसं महत्वाचं वाटतं, कारण त्या गोष्टी सुद्धा आपल्याला काही गोष्टी उद्बोधन करतात किंबहुना आपल्याला प्रेरणा देतात असं म्हटलं तरी काय हरकत नाही. त्या लेखामध्ये असं सांगितलंय 1972 साली चीनचं दरडोई उत्पन्न हे बांगलादेशच्या दरडोई उत्पन्ना इतकं होतं. आज 1972 नंतर 2021 मध्ये ही आर्थिक जर वाटचाल त्यांची बघितली तर आपले डोळे दिपून जातील अशी वाटचाल त्यांनी केली. आज जगातली दुसरी आर्थिक महासत्ता आहे आणि कदाचित असं प्रिडिक्शन आहे 2030 मध्ये ते नंबर 1 ला असतील. हे कुणामुळे घडलं? हे तिथल्या लोकांमुळे घडलं, तिथल्या लोकांच्या विचारांमुळे घडलं, तिथल्या लोकांच्या सगळ्या समर्पणामुळं, बुद्धिमत्तेमुळं, कौशल्यामुळं, प्रामाणिकपणामुळं, सत्यामुळं, सहकार्यामुळं घडलं. हे गुण आम्ही घ्यायचा मुद्दा घेतला पाहिजे. चांगले तेवढे घ्यावे, आम्हाला बाकी गोष्टीत काय पडायचं नाही. आपला मुद्दा असा आहे की काय चांगलं यातलं, यांनी नेत्रदीपक प्रगती करताना काय काय मूल्यांचा अवलंब केला, कशा पद्धतीने वाटचाल केली, प्रत्येक माणसाने आपली जबाबदारी कशी स्वीकारली, आपलं कर्तव्य कसं पार पाडलं, या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या पाहिजेत, या गोष्टी आम्ही शिकल्या पाहिजेत. अनेक देशांची अनेक उदाहरणं देता येतील, आता मी देणार नाही तुम्हाला, ती खूप उदाहरणं आहेत आणि मला खूप उद्बोधन होतं यांनी. मला खूप आनंद वाटतो की असे पण देश असतात, असे पण लोक असतात, असे पण व्यवस्था असतात आणि लोक जातात. शेजारच्या भूतानचं उदाहरण आहे की इतकी उदाहरणं आहेत की आपल्याला डोळे आपले म्हणजे आपण थक्क होऊन जातो ऐकून वाचून, इतके उदाहरणं आहेत. त्यामुळं छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये खूप गोष्टी असतात, पण मला नेहमी असं वाटतं की ही सगळी वाटचाल ही सुसंस्काराची असली पाहिजे. मी पुन्हा पुन्हा सांगतो, कदाचित ऍट द कॉस्ट ऑफ रिपिटेशन बोलतोय मी, की वाटचाल प्रामाणिकपणाची, सत्याची, समर्पणाची आणि आपल्या सामाजिक जाणीवेची असली पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आणि सुदैवानं या सगळ्या गोष्टींची संधी सहकार क्षेत्राला सगळ्यात जास्त आहे. सामाजिक जाणीव आम्हीच ठेवू शकतो. खाजगी व्यावसायिक किंवा खाजगी कारखानदार किंवा कंपनीवाला तो सामाजिक जाणीव ठेवण्याची काही आपण अपेक्षा ठेवत नाही. आपली अपेक्षा याच क्षेत्राकडनं आहे की आम्ही सामाजिक जाणीव ठेवू शकतो आणि ही जाणीव ठेवूनच एवढी कामं झाली. ज्या आता आपण अनेक वारणानगर, प्रवरानगर अशा अनेक काही काही उदाहरणं देऊ शकतो की जिथं कारखान्याच्या क्षेत्रामध्ये, दूध संस्थांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शाळा, विद्यालय, काय ते इतर सुविधा निर्माण झाल्या. हे सगळं त्यातूनच झालं ना, की लोकांना त्या ठिकाणी काय होतं. खरं तर आता काकासाहेब जास्त माझ्यापेक्षाही सांगतील की त्यांच्या लहानपणाच्या काळामध्ये काय अवस्था होती ग्रामीण भागाची, त्याच्या विकासाची, सुविधांची, आणि आज काय आहे. सहकार क्षेत्राने त्या भागामध्ये जो केलेला विकास आहे तो या क्षेत्रातल्या धुरीणांनी, या क्षेत्रातल्या लोकांच्या योगदानाने आहे. चीनचं उदाहरण देण्याचं कारण ते होतं की तिथलं योगदान त्या लोकांचं फार महत्वाचं आहे. आणि मला प्रशिक्षण या मुद्द्याबद्दल सुद्धा खूप आत्मीयता एवढ्यासाठी वाटते की प्रशिक्षित मनुष्यबळ, कुशल मनुष्यबळ ही आमची संपत्ती आहे. हे जर कुशल मनुष्यबळ केवळ माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर न करता संस्काराचाही वापर करत राहिलं तर खऱ्या अर्थानं एक चांगली समाज व्यवस्था उभी करू शकतो. आणि म्हणून प्रशिक्षणामध्ये आपण कायद्याचं, नियमाचं, शासन निर्णयाचं, परिपत्रकांचं अभ्यास केलाच पाहिजे, माहिती घेतलीच पाहिजे, ती आपल्याला कळालीच पाहिजे, वादच नाही. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानातल्या ज्या ज्या संगणक प्रणाली आहेत ज्याचा वापर आपण करू शकतो सुलभीकरणासाठी, सुसूत्रता आणण्यासाठी, त्याचं सुद्धा आपण शिकणं आणि अवलंबन करणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर मी आता बोललो त्याप्रमाणे आमचा दृष्टिकोन पण महत्वाचा आहे. आमचा दृष्टिकोन सकारात्मक असणं, आमचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह असणं, आम्ही त्या पद्धतीने सगळं काम करण्याचं आपली कटिबद्धता सतत प्रदर्शित करणं हे मला वाटतं खूप महत्वाचं आहे. ते जितकं मनापासून कराल तितकं आपण सहकार दिन आणि सहकार क्षेत्रामधलं आपलं काम सत्कारणी लावलं असं म्हटलं तर ते अजिबात अवघड ठरणार नाही. कारण मला असं वाटतं की ही पुन्हा पुन्हा मी सांगतोय, ऍट द कॉस्ट ऑफ रिपिटेशन सांगतोय की चांगली संधी आहे. या संधीचा सुसंधीमध्ये रूपांतर करणं हे आमच्यासाठी शक्य आहे आणि म्हणून आपणच इतरांसाठी प्रेरणास्त्रोत बनूया. पतसंस्था या चळवळीमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांनी ठरवलं तर अनेक लोकांसाठी प्रेरक म्हणून तुम्ही काम करू शकता, अनेक लोकांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करू शकता, अनेक लोकांचे आदर्श बनू शकता.
आणि त्यातून आपल्याला त्या लोकांना करता पुढे नेता येईल. शेवटी प्रबोधनाची एक चळवळ आहे. ही प्रबोधनाची चळवळ वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला राबवता येणं शक्य आहे आणि सहकार क्षेत्र हे प्रबोधनाच्या चळवळीसाठी खूप महत्वाचं माध्यम आहे. आम्ही आमच्यामध्ये काही भाव ठेवले पाहिजे. मला नेहमी वाटतं, मग ते संचालक असो नाहीतर आमचे अधिकारी कर्मचारी असो किंवा त्या बँकांमधले पतसंस्थांमधले अधिकारी कर्मचारी असो, काही छोटे छोटे नियम आम्ही पाळलेच पाहिजे. आम्ही प्रत्येकाने जीवनामध्ये संकल्प केला पाहिजे की मी व्यसन करणार नाही. दारू, सिगारेट, तंबाखू अशा कुठल्याही गोष्टीला मी हात सुद्धा लावणार नाही. असं करा ना. तुमच्या मानवी जीवनाचा कल्याणाचा भाग आहे हा, स्वतःच्या आणि इतरांच्या. आम्ही म्हणू ना, या पतसंस्थेमध्ये काम करणारे अधिकारी कर्मचारी, या पतसंस्थेचे संचालक आणि कदाचित सदस्य निर्व्यसनी आहेत. अरे केवढी आनंदाची बाब आहे. आम्हाला कुठलंही व्यसन नाही. आम्हाला एकच व्यसन आहे, ते म्हणजे कामाचं, सत्कर्मांचं, सद्भावनांचं आणि सदाचाराचं. त्यामधून आपण पुढे गेलो तर मला वाटतं खूप गोष्टी आपल्याला करणं शक्य आहे. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण आता मी बराच वेळ बोललेलो आहे. माझं बोलणं आणखीन काही वेळ तुम्ही बिअर करू शकणार नाही. त्यामुळं आता मी थांबणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने तुमचा पुढचाही उपक्रम तुम्हाला राबवण्याची त्या निमित्ताने संधी मिळणार आहे. त्यामुळं तुम्ही या सगळ्या वाटचालीमध्ये चांगल्या प्रकारचं योगदान द्यावं. चांगल्या प्रकारच्या वाटचालीमध्ये तुम्ही काहीतरी देशहिताचं आणि राष्ट्रकार्य करून, समाजहिताचं, मानवतेचं कार्य करून एक चांगली भर घालून आपलं जीवन सत्कारणी लावलं असं समाधान तुम्ही प्राप्त करून घ्यावं असं मला सतत मनापासून वाटतं. कारण मी नेहमी म्हणतो, माणूस जन्माला आला, भूमीला भार झाला आणि गेला, त्याला काही अर्थ नाही. किमान स्वतःला तरी वाटलं पाहिजे मी काहीतरी समाजासाठी केलं, दिलं. तर या सगळ्या भावनेतून तुम्ही पुढे जावं असं मला पुन्हा एकदा या निमित्ताने म्हणावंसं वाटतं. पुन्हा एकदा जागतिक सहकार दिनाच्या तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. तुमचं सर्वांचं आयुष्य, तुमच्या सगळ्या संस्थांचं पुढचं आयुष्य भरभराटीचं, विकासाचं, सदाचाराचं, सत्कर्माचं जाऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. खरंच खूप खूप धन्यवाद. आपण खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि खरंच सहकाराचं जे महत्व आपण सांगितलं ते अनन्यसाधारण आहे. सहकार हा स्वार्थातून परमार्थ. आपण मग कुठल्याही क्षेत्रामध्ये असा, संचालक असू द्या, कर्मचारी, अधिकारी असू द्यात, सहकार हे क्षेत्र असं आहे की आपलं अर्थार्जन तर होतंय, त्याचबरोबर आपण तळागाळातल्या लोकांच्यासाठी काम करतोय. त्या माध्यमातून ह्या आपण जे सांगितलं की प्रत्येकाने आपली जबाबदारी आणि आपले कर्तव्य एवढं जर आपण अगदी व्यवस्थित पार पाडलं तर खरंच निश्चित सहकारासारखं समाधानाचं क्षेत्र नक्कीच नाहीये. याचा आनंद आम्ही याच्यामध्ये काम करताना नक्कीच घेतो आणि तुमचं मार्गदर्शनही खूप खूप मोलाचं ठरलं. प्रशिक्षणाचं जे महत्व आपण याच्यामधनं समजून सांगितलं तेही खरंच खूप महत्वाचं आहे. पतसंस्थांच्या संचालकांनी, अध्यक्षांनी याचा गांभीर्याने विचार करावा की शिक्षित आपला जो स्टाफ आहे, शिक्षित कर्मचारी, अधिकारी ही आपली ऍसेट आहे, ही आपली गुंतवणूक आहे. प्रशिक्षणाकडे खर्च म्हणून न बघता आपण त्याच्याकडे गुंतवणूक म्हणून जर बघितलं तर आपल्या कामामध्ये अधिक गुणवत्तापूर्वक काम होईल, चुका होणार नाहीत. खूप मोलाचं मार्गदर्शन आजच्या दिनी आपण केलेलं आहे. काकासाहेब, आपण आपलं मत मांडावं. काकासाहेब, आवाज येतोय माझा? हो हो सर, पुन्हा एकदा सहकार दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आणि सहकारी पतसंस्था चळवळीबद्दल आपला दृष्टिकोन खूप चांगला आहे. हे 2 दिवसापूर्वीच्या मीटिंग मध्ये सुद्धा आम्हाला सर्वांना जाणवलं. तो दृष्टिकोन असाच ठेवावा आणि आपल्या नेतृत्वाखाली, आपल्या मार्गदर्शनाखाली राज्यातली सहकारी पतसंस्थांची चळवळ आम्ही निश्चितच सुदृढ करून दाखवू. सहकाराच्या सर्व विभागांमध्ये पतसंस्था चळवळीचा विभाग हा सर्वश्रेष्ठ करून दाखवू अशी आपल्याला मी खात्री देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय सहकार. साहेब, आपण वेळ दिलात आजच्या या आंतरराष्ट्रीय सहकार दिनी फेसबुक लाईव्ह साठी. अगदी कमी कालावधीमध्ये पण खूप मोलाचं मार्गदर्शन आपण केलंय. असंच मार्गदर्शन सतत आम्हाला राहावं, फेडरेशनलाही राहावं, जेणेकरून आपण आपल्या पतसंस्था, जे तुम्ही सांगितलं की आदर्शवत पतसंस्था आपल्या असाव्यात, आपण एकमेकांचे आदर्श, नक्कीच ही व्हर्च्युअल व्हिजिट तरी आपण या आदर्श पतसंस्थांची या फेसबुक लाईव्ह आणि झूमच्या माध्यमातून करूया. प्रत्यक्ष एकमेकांच्या संस्थांना आता भेट द्यायला जमत नाहीये, पण नक्कीच आम्ही काही संस्थांचा व्हिडिओ पण, शूटिंग पण तसे केलेले आहेत. ते लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्वांच्या पर्यंत नक्की पोहोचूयात. आपलं सतत मार्गदर्शन मिळत राहो या अपेक्षेसह
आजच्या या आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्तच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय सहकार. धन्यवाद. जय सरकार.